नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात 3 पक्ष नेहमीच चर्चेत असतात. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना. पण कधी विचार केलाय का की या तिघांची सरकार चालवण्याची पद्धत, त्यांची स्टाईल किती वेगळी आहे? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेत. तर आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी या पक्षांची मूळ विचारसरणी म्हणजे त्यांची आयडिओलॉजी काय आहे, मग त्यांच्या कारभाराची तुलना करू. त्यानंतर पुण्याच्या निवडणुकीचं एक उदाहरण घेऊन राजकीय गणित समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी एक नागरिक म्हणून आपल्यासाठी याचा काय अर्थ होतो तेही बघूया. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी या पक्षांचा पाया काय आहे, त्यांची मूळ विचारसरणी काय आहे, कारण याच विचारसरणीवर त्यांचे सगळे निर्णय आणि काम अवलंबून असतं. आता इथे बघा, तिन्ही पक्षांच्या विचारसरणीतला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. भाजपचं लक्ष कशावर आहे तर राष्ट्रीय मुद्दे, एक मजबूत पक्षशिस्त आणि एक केंद्रीय नेतृत्व. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण कसं आहे ते जास्त प्रादेशिक आहे, सहकारी चळवळीतून आलेलं आहे, थोडक्यात जास्त प्रॅक्टिकल. आणि शिवसेनेचा केंद्रबिंदू तर आपल्याला माहीतच आहे, मराठी अस्मिता आणि राज्याचं हित. साहजिकच या वेगवेगळ्या विचारांमुळे त्यांच्या कामाची पद्धतही वेगळीच असणार. बरं, पण हे विचार फक्त बोलायचे की त्यांच्या कामात पण दिसतात, हा महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? चला आता थेट त्यांच्या कारभाराचीच तुलना करूया. पहिला मुद्दा घेऊया, सरकारी सेवा आणि पारदर्शकता. म्हणजे आपल्याला ज्या सर्व्हिसेस मिळतायत त्या किती सहज मिळतात आणि कारभारात किती ट्रान्सपरन्सी आहे. बघूया यात कोण पुढे आहे. इथे ना एक खूप मोठा फरक दिसतोय. भाजपचा भर कशावर आहे तर टेक्नॉलॉजी आणि सिस्टीमवर, म्हणजे सगळं काही प्रोसेस ड्रिव्हन, कामाचा मोजमाप होणार. याउलट राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा स्थानिक पातळीवरचा अनुभव दांडगा आहे, यात काही शंका नाहीये. पण त्यांची काम करण्याची पद्धत अजूनही पारंपरिक आहे, म्हणजे व्यक्तिकेंद्रित, नेत्यांवर अवलंबून. पुढचा मुद्दा, जनतेशी संवाद. हे पक्ष लोकांपर्यंत कसे पोहोचतात आणि नागरिकांचे हक्क जपण्यासाठी त्यांची काय पद्धत आहे. इथेही आपल्याला तिघांच्या 3 वेगवेगळ्या स्टाईल्स दिसतात. भाजप काय वापरतो तर डिजिटल प्लॅटफॉर्म, ॲप्स, सरकारी योजना. राष्ट्रवादी काँग्रेसचा भर कशावर आहे तर ग्रासरूट लेव्हलचं काम, थेट लोकांमध्ये जाऊन संपर्क साधणं, विशेषतः आरोग्य आणि सिंचनसारख्या क्षेत्रांमध्ये. आणि शिवसेनेची पद्धत आहे रस्त्यावर उतरण्याची, आंदोलनांची, एक प्रकारे थेट ॲक्शन. आता वळूया शहरांच्या विकासाकडे. या पक्षांची शहरांबद्दलची विजन काय आहे, त्यांना शहरं कशी घडवायची आहेत आणि त्यासाठी ते कोणासोबत काम करतात. शहरांच्या विकासाच्या बाबतीतही ना 2 टोकाच्या भूमिका दिसतात. एकीकडे भाजप, ज्यांना स्मार्ट डिजिटल शहरं हवी आहेत, त्यासाठी ते प्रायव्हेट कंपन्यांसोबतच्या पार्टनरशिपवर म्हणजे PPP मॉडेलवर भर देतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना, ज्यांचा भर स्थानिक संस्कृती, लोकल इकॉनॉमी आणि सहकारी तत्वांवर जास्त आहे. एकदम वेगळे दृष्टिकोन आहे. ठीक आहे, ह्या झाल्या त्यांच्या कामाच्या पद्धती. पण या सगळ्याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो? लोक मत देताना नक्की कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देतात? हे समजून घ्यायला ना आपण एक केस स्टडी घेऊया, पुणे महानगरपालिकेची निवडणूक. कारण इथली राजकीय लढाई नेहमीच खूप इंटरेस्टिंग आणि अटीतटीची असते. तर आकडेवारी आणि पक्षांची ताकद बघता एक अंदाज असा आहे की पुण्यात भाजपला थोडा फायदा होऊ शकतो. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा अगदी जवळ आहेत, म्हणजे लढत एकदम टफ होणार हे नक्की. पुण्यात एकूण जागा आहेत 165 आणि प्रत्येक जागेसाठी जबरदस्त स्पर्धा आहे. त्यामुळे विचार करा, अगदी काही जागा जरी इकडे तिकडे झाल्या तरी सगळं राजकीय समीकरणच बदलून जाऊ शकतं. तर मग या सगळ्या विश्लेषणातून एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय समजून घ्यायचंय? आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवड 3 गोष्टींमध्ये आहे. एकीकडे आहे सिस्टम, टेक्नॉलॉजी आणि मोठ्या स्तरावर काम करण्याची पद्धत. दुसरीकडे आहे स्थानिक अनुभव, लोकांमध्ये असलेलं नेटवर्क. आणि तिसरीकडे आहे भावनिक आवाहन आणि स्थानिक मुद्द्यांवरचं आंदोलन. आणि मग शेवटी एकच प्रश्न उरतो की कोणत्याही शहराच्या भविष्यासाठी यापैकी काय जास्त गरजेचं आहे? एक कार्यक्षम सिस्टीम, अनेक वर्षांचा दांडगा अनुभव, किंवा लोकांच्या भावनांना हात घालणारं नेतृत्व? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?